आत कुठे या सगळे? हा हा मला माहिती या. आहे आंटी, मी नाही घेणार रिस्पॉन्सिबिलिटी त्याची. हा बरं मला सांगा, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? हा म्हणजे होळी नीट बांधून उभी केली आहेत ना? वाऱ्याने किंवा कुणाच्या धक्क्याने कुणाच्या अंगावर पडायला नको. हा एवढी काळजी तर आपण घ्यायलाच हवी. नीट केलंस ना तू सगळं? नीट केलंस ना तू सगळं असं विचारतो मी. सगळं नीट केलंय. हा. आता तुला ना माझ्या इंजिनिअरिंग वर विश्वास नाहीये. काय? तू इंजिनियर आहेस? म्हणजे आताच झालोय. त्या काय रे? अरे काय सगळे अजून इथंच बसलेत? काय होळी वगैरे काय करायची आहे की नाही? पूजेचं ताट कुठे आहे? नैवेद्य कुठे आहे? हा अमृता, सगळी तयारी झाली नाही अजून? काय करताय तुम्ही सगळे? चला, मुहूर्त निघून जाईल. थांबा माई, आज आपण फक्त होळी दहन नाही करणार आहोत. तुम्हा सगळ्यांनाच माहितीये, आज आपण वाईट गोष्टींची होळी करायची असते. म्हणूनच आज आपण सगळे मिळून एक छोटी गोष्ट करूया. हे काय नवीन आता? सांगते. आपल्यातला असा एखादा दुर्गुण जो आपल्याला आवडत नाही, ज्यामुळे आपलं किंवा इतरांचं नुकसान होतं, ते या चिठ्ठीत लिहायचं आणि ही चिठ्ठी होळीमध्ये अर्पण करायची. नाही सावली, कल्पना चांगली आहे, पण फक्त असा दुर्गुण कागदावर लिहून आणि तो होळीला अर्पण करून तो दुर्गुण नष्ट थोडीच होणार आहे. बाबा, मला माहिती आहे लगेच बदल तर नाही होणार, पण निदान आपल्याला ह्याची जाणीव होईल की आपल्याला स्वतःमध्ये कोणते बदल घडवून आणायचे. जाणीव ही बदलाची पहिली पायरी असू शकते ना. मला ही कल्पनाची आयडिया आवडली आहे. खरंच छान कल्पना आहे. बदल चांगला असतो. चला सुरुवात करूया. या. झालंय ना सगळ्यांचं लिहून? कामा लिहून झालंय. करायचं काय याचं? आता चिठ्ठीमध्ये जे लिहिलंय ते सगळ्यांसमोर वाचून दाखवायचं. का पण